नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर आता पार्थ काव्याला त्या वकिलाकडे घेऊन गेलेला असतो ज्याने या दोघांचेही घटस्फोटाचे पेपर तयार केले आहेत. तर किल्लेदार वकील आता काव्याला विचारत असतो की तुम्हाला खरंच तुमच्या नवऱ्यापासून घटस्फोट हवा आहे का? तर काव्य आता त्या वकिलासमोर पार्थला मिठी मारत म्हणते की मला घटस्फोट नकोय. अगोदर मीच तुम्हाला घटस्फोटाचे पेपर्स तयार करायला सांगितले होते, पण आता मीच तुम्हाला सांगते की ते पेपर्स तुम्ही नष्ट करा. कारण मला माझी चूक कळाली आहे. अशा सोन्यासारख्या नवऱ्याला डिवोर्स देऊन मी कधीही सुखी होऊ शकत नाही. आणि ती मूर्खच व्यक्ती असेल जी पार्थसारख्या नवऱ्याला डिवोर्स देईल. तर काव्याचं असं बोलणं ऐकल्यानंतर पार्थला खूपच आनंद होतो. त्यावर किल्लेदार वकील म्हणतो की हे बघा, तुम्ही जर असं स्टेटमेंट मागे घेतल्यानंतर तुम्हाला 6 महिन्यापर्यंत तर पुन्हा डिवोर्सची अर्जी करता येणार नाही. तर काव्य म्हणते की 6 महिने, मला तर आता डिवोर्सच नको आहे. तर प्रेक्षकांनो, काव्याने तर आता क्लिअर केलं आहे की तिला पार्थपासून डिवोर्स नको आहे. तर आता पार्थसुद्धा काव्याला पहिल्यासारखं स्वीकारेल का हे पाहणं रंजक ठरेल. अशाच पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब